नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिंगोले साहेब यांचा आज या ठिकाणी सर्व राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्राच्या मान्यवरांच्या साक्षीने त्यांचा 69वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. या प्रीत्यर्थ हा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी श्याम खिल्लारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा नेते यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याचे म्हणून भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे संस्थापक पूज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी स्वतंत्र अभिवादन करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगोले यांचा 69वा वाढदिवस सर्व माझे आदरणीय अध्यक्ष आमचे जे दाबडे साहेब, आमचे मुंडे साहेब, आप्पा गाडे, आमचे टेकुळे दादा, रवी भाऊ सोनकांबळे, आमचे मामा भराडी मामा, लहानी मामा, वाघमारे मामा, राणीबाई बावळ, मनसोडे, आमचे तात्या, हे सर्व इथं उपस्थित झाले. त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. चळवळ म्हणजे काय आहे, कारण आम्ही चळवळ बघितली लहानपणी की आम्हाला ज्यावेळेस चळवळमध्ये नामांतराच्या चळवळमध्ये ज्यावेळेस जयप्रकाश इंगोलेजीनं जे नामांतराच्या चळवळीमध्ये आम्हाला सांगितलं, आम्हाला म्हणजे आमच्या समाजाला सांगितलं की तुम्ही बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं आणि जयप्रकाशजी इंगोलेनं सांगितलं होतं, शिकार संघटित संघर्ष करा. आणि नामांतराच्या चळवळीमध्ये बी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, कारण त्यांनी ज्यावेळेस नामांतराच्या चळवळीमध्ये दलित पॅंथरच्या माध्यमातून जे संघर्ष उभं केला आहे आणि त्या संघर्षाचा लढा ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेब होते, आपले बरेच नेते होते, मला त्यांचं नाव येत नाही कारण मला त्यांचं नाव माहीत नाही, त्यांनी जे लढा उभा केला आहे त्या लढाच्या माध्यमातून आज इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, आठवले गटाच्या वतीनं सर्व मान्यवर उभं टाकलेत. त्यांचा मी आता स्वागत करतो. आणि आज यांचा 69वा वाढदिवस आहे, त्या अनुषंगाने सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. कारण आपल्याला बाबासाहेबांना जे चळवळ दिली, तुला भीमानं बनवलं अगं फिरायचं ना लांडग्या मागं. कारण बाबासाहेबांना आम्हाला वाघ का म्हणलं, कारण कोंबड्या बकऱ्याची कंदुरी करतात रे, वाघाची कंदुरी करत नाही, त्याच्यामुळं वाघ वाघ हे बाबासाहेबांना आपल्याला वाक्य सांगितलं होतं. आणि त्या अनुषंगानं बाबासाहेबांना आम्हाला जे चळवळ दिली, त्या चळवळीच्या माध्यमातून आपण जे संघटित आहे, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, या माध्यमातून आपण जे संघर्ष करत आहात, आतापर्यंत केला आहे, याच्यानंतर सुद्धा करणार आहात. कारण काल परवा उपवर्गीकरांचा जे विषय होता काय, आणि 59 जे एसी मध्ये 59 जाती आहेत, त्या 59 जातीमध्ये आपल्या समाजाला एसी मध्ये 13% आरक्षण आहे. पण काही लोक म्हणाले उपवर्गीकरण करा काय, हे बाबासाहेबांना जे चळवळीमध्ये आपल्याला जे माध्यम दिलं आहे, त्या माध्यमाचं चळवळ घेऊन आपण पुढे येण्याचं काम आपण करावं. आणि त्या अनुषंगाने मी तुमच्या समोर एक गाणं सादर करणार आहे. खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, दोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, दोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे. खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे. जरीची शिवली चोळी आमच्या मायनं, कारण आम्हाला त्यावेळेस कुठलंच काही भेटत नव्हतं. जरीची शिवली चोळी आमच्या मायनं भीमा तुझ्यामुळे, जरीची शिवली चोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, दिली आम्ही गाठली भीमा तुझ्यामुळे. हो
खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे. दिल्ली आम्ही हार्दिक शुभेच्छा. आणि आता जे मान्यवर आलेत आणि आमचे आदरणीय मान्य शहराध्यक्ष आपले भंगाररावजी कांबळे यांचं सुद्धा स्वागत. जोडते साहेब. जोडते साहेब सत्कार करा. हा इकडं बघा जोडते सर. पाऊस पडला म्हणजे गवत आणि काटे आपोआपच येतात, फुलांची झाडे मात्र लावत वाईट विचारांना एवढं कौशल्य लागत नाही, चांगल्या विचारांना मात्र कुशाग्र बुद्धीचं सौर सामर्थ्यच लागतंय. आणि हे सौर सामर्थ्य जयप्रकाश इंगोले साहेबांनं आपल्या कारकिर्दीमध्ये या परभणी जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर भराडे साहेब, चंद्रकांत काराणे साहेब यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साहेब, मंचावरील सर्व प्रमुख अतिथी, सर्व तरुण कार्यकर्ते, आज जयप्रकाशजी इंगोले यांचा 69वा वाढदिवस आहे. त्यांनी आपलं अख्खे आयुष्य दलित चळवळीमध्ये आणि दलित समाजाची सेवा करण्यासाठी घालवले आहे. तरी मी लहाने परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भीम. जगामध्ये करोडो लोक शिकले, करोडो लोक मोठे झाले. जगामध्ये करोडो लोक शिकले, करोडो लोक मोठे झाले, पण या जगामध्ये ज्ञानाचं प्रतीक या जगामध्ये एकाच माणसाला म्हणावं लागलं. त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज वाढदिवस साजरे आपले होत आहेत की बाबासाहेबांची फार मोठी देण आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतो. वाढदिवस आहे, पण असे आदरणीय जयप्रकाश इंगोले साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दाभाडे साहेब, सर्व इतर जमलेले व्यक्ती आणि नेते सर्वांना आज या कार्यक्रमाबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन इथं संपूर्ण धन्यवाद केले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज गावाडे साहेब आडवं आहेत ना. आता त्याच्यासाठी त्यांचा वाढदिवस आहे. आपले जयप्रकाश इंगोले साहेब, मी यांना माझ्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व. जिनके सपनों में जान होती है मंजिल उसी को मिलती है. जिनके सपनों में जान होती है मंजिल उसी को मिलती है. उड़ान पंखों से नहीं बुलंद हौसलों से होती है. साहेबांच्या कार्याचा गौरव करणं इथं उचित होणार नाही, कारण आज मला याच्यावर भाष्य करायचं आहे की आजकालचे नेते स्वतःलाच मोठे म्हणायला लागले. पण तुमच्यासारखे नेते रानू माया किंवा आपले ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे साहेब आहेत, तिथे दाभाडे साहेब, गौतम मुंडे साहेब आहेत, जे की परभणीची बुलंदोपासून सुद्धा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन चालतात. आणि मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे की आज आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये एक चळवळ बौद्ध समाजाची आपण इथं आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर एकूण एका तोंड सुद्धा पाहत नाहीत लोक, जसं काय धुळ्याचं भांडण आहे. पण या ठिकाणी आपण एकत्र कोणतंही काम असलं, जरी दाभाडे साहेबांना सांगितलं, मुंडे साहेबांना सांगितलं, जयप्रकाश इंगोले साहेबांना सांगितलं किंवा रानुमायला सांगितलं, तर आपण सर्व धावून एका ठिकाणी जातो. मग तो माझे
गुरु म्हणाले होते, झेंडा कोणता असू द्या लहाने साहेब, हो दांडा मात्र आंबेडकर चळवळीचाच पाहिजे. आज माझे गुरु नाही आदरणीय विजय वाकुळे जर असते तर ते आज आपल्यामध्ये उपस्थित असते. त्यांच्या या 1 वर्ष होऊन गेले आणि परभणीची चळवळ जी उघडी पडलेली आहे. मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या संकटांना आपण सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करावा आणि परभणीचं नाव बुलंद करावं. आदरणीय जयप्रकाश शिंगोले साहेबांना मी माझ्या भराडे परिवारातील लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही माझी मनापासून जय भीम. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांसमोर विशेष असं ध्येय होतं. ते ध्येय म्हणजे विषमता दिसती समाज व्यवस्था नष्ट करून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, परिवर्तनवाद व बुद्धी प्रामाण्यवाद या पंचशिलांच्या तत्वावर अनुकंपेने ओतप्रोत भरलेला माणुसकी प्रिय समताधिष्ठित समाज व्यवस्था त्यांना अभिप्रेत होती. आज ही समाज व्यवस्था जी दिसायली हीच बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. यानंतर बुद्धिवादी विचारवंत, वक्तृत्वशील भाषाशैली, विचारांना चालना देणारे विचार प्रवर्तक, कर्तव्य दक्ष, कुशल प्रशासक, समाजाबद्दल सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आणि माजी महापौर तथा माजी नगरसेवक माननीय सोनकांबळे साहेब यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. त्यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. असे आदरणीय डी.एन. दाभाडे साहेब, आदरणीय रानूबाई वायवळ, बनसोडे साहेब, मुंडे सर, या ठिकाणी आमचे बुलंदतोप सिद्धार्थ भराडे साहेब, आमचे सकाराम तात्या, लहाने साहेब, सुधाकर वाघमारे साहेब, आमचे या ठिकाणी साहेब ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले आणि ज्यांनी हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष भगवान कांबळे, उपस्थित आपण सर्वजण. आदरणीय जयप्रकाश शिंगोले साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना मला प्रामुख्याने तुम्हाला उल्लेख करून असं सांगाल की ज्यावेळेस ते जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेसपासून जी त्यांची तुफान अशी फटकेबाजी आम्ही बघितलेली आहे. आज जरी ते वयानं उतरत्या वयामध्ये असले, 2-3 अपघात झाले, त्यांना चला येत नसेल ती गोष्ट वेगळी आहे, पण तारुण्य वयामधले जयप्रकाश हिंगोले, जे.पी. हिंगोले आणि आताच्या जे.पी. हिंगोलेमध्ये काही अंतर नाही. अजून बी त्याच्यामध्ये ती स्पिरिट आहे. देशाचं नेतृत्व करताना त्यावेळेचे जे.पी. नारायण आणि आमचे परभणी जिल्ह्याचे जे.पी. हिंगोले, अशा पद्धतीचं त्यांचा हा राजकीय प्रवास आहे. परभणीच्या त्या काळामध्ये नामांतराचा अतिशय गंभीर विषय होता आणि त्या नामांतराच्या गंभीर विषयामध्ये सुद्धा माननीय आठवले साहेब, मोरे साहेब, माननीय जोगेंद्र कवाडे सर, ज्या महान नेत्यांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्या आंदोलनामध्ये आदरणीय जयप्रकाश शिंगोले साहेब सक्रिय होते. त्या काळामध्ये फार वाईट परिस्थिती होती आणि आज सुद्धा दाभाडे साहेब तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. RSSचं सरकार आहे. सरकार कोणतं बी असलं तर त्या सरकारमध्ये RSSचे काही लोक काम करतात आणि त्यावेळेचं जे जयप्रकाश शिंगोलेचं नेतृत्व होतं ते युवकांना हिंसा निर्माण करणारं नेतृत्व होतं. कोण्या बी शहरामध्ये, कोण्या बी गावामध्ये, कोण्या बी तालुक्यावर जर अन्याय झाला बौद्ध समाज, इतर मागासवर्गीय समाजावर, तर जयप्रकाश शिंगोले त्या ठिकाणी धावून जाणारे नेत्यापैकी एक नेता होता. मला आठवत आहे त्यांच्याकडे त्या काळामध्ये अँबॅसिडर गाडी होती, जे की आपल्या लोकांना बघायला सुद्धा मिळत नव्हती. शासकीय अधिकाऱ्याला आणि मंत्र्याला त्या गाड्या राहायच्या. त्या गाडीमध्ये जयप्रकाश शिंगोलेनं बाबासाहेबांची चळवळ अतिशय इमानदारीनं आणि नीतीनं पुढे नेण्याचं काम केलंय. आज त्यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त मी आदरणीय भराडे साहेब आणि आमच्या सोनकांबळे परिवारच्या वतीनं त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये एक रान पेटलेला आहे आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आरक्षण 13% त्याला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी धक्का लागू नये म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे की त्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आपण
खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. त्या ठिकाणी जे ज्येष्ठ मंडळी आहे त्या ज्येष्ठ मंडळीचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना लाभणारच आहे. कारण ज्या पद्धतीने RSS न या वर्गीकरणा संदर्भामध्ये जे त्यांचे निर्णय झालेले आहेत, 100 वर्ष झाले RSS संघटनेला 1925 मध्ये स्थापना झाली आणि 2025 संपता त्यांच्या या ठिकाणी वर्ष शताब्दी झालेला आहे. त्यांच्या ह्या 100 वर्षाच्या अजेंडामध्ये त्यांनी बघितलं की ब्राह्मण समाजासोबत सर्वात आक्रमक समाज जर कोणता पुढे गेलेला आहे तो बौद्ध समाज पुढे गेलेला आहे. जितका अभ्यास ब्राह्मण समाजाने केलाय त्याच्या दुप्पट अभ्यास बौद्ध समाजाने या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ब्राह्मणासमोर कोणतं आव्हान जर या ठिकाणी उभं आहे, RSS समोर कोणतं आव्हान जर या ठिकाणी उभं आहे तर ते बौद्ध समाजाचं आव्हान आहे. म्हणून या बौद्ध समाजाची ताकद कशा पद्धतीने कमी करायची म्हणून आरक्षणाचा वर्गीकरणाचा डाव त्या ठिकाणी त्यांनी समोर आणलाय. आपले लहाने भाऊ आपल्यामधले लहाने जे मातंग समाजाचे आहेत त्यांना आपल्या विरोधात त्या ठिकाणी उभा करण्याचं काम या RSS ने केलेलं आहे. अशा या अनेक गंभीर प्रश्नावर आपल्या सर्वांना एकत्र येणं फार काळाची गरज आहे. कारण मातंग समाज सुद्धा बाबासाहेब आणि मातंग समाज कधी वेगळा नाही. अण्णाभाऊ साठेने सुद्धा बाबासाहेबांना मानलेलं आहे. मातंग समाजाचे जे काय पुढारी या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी चुकीचं मार्गदर्शन करत आहेत RSSच्या सांगण्यावर त्या समाजाला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल की आरक्षणाचं जर वर्गीकरण झालं आणि तुम्हाला काही 1%, 2% पॉइंट मध्ये जर आरक्षण मिळालं सर्वात जास्त नुकसान तुमचं होणार आहे हे सुद्धा आपल्याला त्या समाजाला सांगणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांना ज्यावेळेस दीक्षाभूमीवर धर्मांतर केलं त्यानंतर आपला भारतीय बौद्ध महासभा आणि आपला भिक्खू संघ कुठेतरी दाभाडे साहेब कमी पडला. आपण मातंग वस्तीमध्ये गेलो नाही. मातंग समाजाला आपलंसं करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून त्यांना या ठिकाणी वाटतंय की हा समाज आपल्यापासून फार पुढे गेलेला आहे. परंतु मातंग समाजाच्या पुढाऱ्यांची सुद्धा एक खंत आहे. ते ज्या वेळेस आरक्षणाच्या वर्गीकरणाचं नेतृत्व करताना विचार मांडत असतात त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या आरक्षणामध्ये बौद्धांना आम्हाला नुकसान पोहोचलंय, बौद्धांना आमचं आरक्षण खाल्लंय. पण त्यांनी असं सांगितलं नाही की आपला मातंग समाज का दूर आहे, आपला मातंग समाज शिक्षणापासून का दूर गेलाय, आपल्या मातंग समाजाच्या ह्या काय अडचणी आहेत ह्याच्यावर कधी त्यांनी अहोपोह केला नाही. लवजी उस्ताद त्यांच्या नावानं अभ्यास आयोग निर्माण केला होता महाराष्ट्र सरकारनं. त्या अभ्यास आयोगाच्या सुद्धा अंमलबजावणीसाठी त्या समाजाच्या पुढाऱ्याने कधी त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही. बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेस बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, मुस्लिम समाज असेल या समाजातल्या कोणत्याही शेवटच्या घटनावर अन्याय झाला तर सर्वात समोर येणारी जात जर कोणती असेल तर मला अभिमानाने सांगायचं वाटतंय ते बौद्ध समाजाचे नेते आणि कार्यकर्ते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार बारकाईने विचार करायचा आणि ह्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात एक मोठा लढा आदरणीय दाभाडे साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एवढंच आपल्या सर्वांना एक सूचना वजा विनंती करतो आणि जाता जाता सांगतो आदरणीय जयप्रकाश इंगोले साहेब, तुम्हारी अदा का मैं क्या जवाब दूं, अपने यार को मैं क्या तोहफा दूं. तुम्हारे अदा का मैं क्या जवाब, कारण 69 वर्ष झालेत ना, हे बी चालायले तर ते चालायले. तुम्हारी अदा का मैं क्या जवाब दूं, अपने यार को मैं क्या तोहफा दूं. कोई अच्छा सा फूल होता तो बाजार से मंगवाता, जो खुद गुलाब है उसे मैं क्या गुलाब. उमेश कांबळे साहेबांनी, रवी सोनकांबळे साहेबांनी चिंतन गर्भ विचार उत्तेजक विकसित आणि विस्तृत स्वरूपातून या ठिकाणी मनोगत व्यक्त केलंय. केवळ वाढदिवसानिमित्त त्याने एक आवाहन केलेलं आहे की वर्गीकरणामुळं आपापसामध्ये येणाऱ्या काय 69 जातीपेक्षा अधिक जाती असलेले एसी आहेत यामध्ये भांडण लावण्याचं काम कोणी करत असेल त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करीत आहे याची जाण आपल्याला असायला पाहिजे. म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये खरं प्रखर नेतृत्व जे त्यांनी केलेले दाभाडे साहेबांचं, तर दाभाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा निश्चित स्वरूपात उभा करूया. साहेबांनी जे सांगितले त्याची निश्चित स्वरूपातून आपण अंमलबजावणी करूया. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष साहेबांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थानं तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आले. मला आनंद वाटला की आपण वाढदिवसाला मनातून परिवर्तन करण्यासाठी आले. पक्षाने चालला, पक्षाचे काम असेच करायला तुम्हाला, पक्षाचे नावच कोणी घेईना आणि वाढदिवसासाठी एक विचार एक मन करून या ठिकाणी दिसायला मला खूप आनंद आला. आणि इंगोले साहेबांच्या वाढदिवसाला
वाढदिवसाच्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा जय भीम, जय भीम. तर हे स्वागत करून आपले मनोगत बोलून सगळ्यांना धन्यवाद. मूर्ती जयप्रकाश इंगोलेजी यांना आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी शुभकामना करतो. या व्यासपीठावर असणारे माझे आईसाहेब रानूबाई वायवळ आणि मोरे साहेब, गौतम सर, लहाने सर, बरेचसे सगळे इथं शुभकामना देण्यासाठी इथं आला. खरं वास्तविक पाहता वाढदिवसाला येण्याचं कारण मी अत्यंत आत्मिक तळमळीने इथं आलो, कारण एक चळवळीचा कार्यकर्ता आहे. मी पाहिलेला आहे डोळ्याने की त्यांची चळवळ कशी होती आणि सोबत काम केलेलं आहे. भारीपासे किंवा पॅन्थरही असेल, ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही अत्यंत धडाडीनं काम केलं. त्यामध्ये सगळे सहकारी होते आणि असे नेते आता फार कमी उरलेले आहेत. म्हणून आमचं असंच म्हणणं आहे की तुमचा आम्हाला आशीर्वाद राहू द्या, तुम्ही उदंड आयुष्य जगा आणि आम्हाला मार्गदर्शन करा, एवढंच बोलतो. आणि जगण्याचा मार्ग हा परिस्थितीवर अवलंबून नसून तो आपल्या विचारावर अवलंबून असतो. विचार हे सर्व प्रवृत्तीचे प्रधान आहे. विचार हे सर्व घडामोडीचे माध्यम आहे. म्हणून विध्वंसक स्फोटकापेक्षा मानवी मेंदूतून निघालेला विध्वंसक विचार अधिक स्फोटक असतो. तर जयप्रकाश इंगोले साहेबांनी आपल्या चळवळीमध्ये स्फोटक विचाराने प्रवृत्त होऊन कोणत्याही माणसाला जाणीवपूर्वक आक्रमक होऊन त्रास दिलेला नाही. त्याचाच एक प्रतीक म्हणून आज सर्व त्यांच्या प्रती जुना इतिहास काढून प्रेमानं या त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामील झालेले आहेत. यानंतर गुंडे सरांचं एक याच्याप्रमाणे म्हणेल की विद्यार्थ्यांचं प्रामाणिक प्रेम. सर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या सर्वांचे विचारकर्ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या श्रीमान जयप्रकाश इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक दाभडे साहेब, ज्येष्ठ नेत्या रानूबाई वायवळ, प्रसिद्ध विद्यार्थी ॲडव्होकेट लक्ष्मणराव फलसरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परभणीचे कांबळे, आंबेडकर चळवळीचे नेते सिद्धरापूरचे भराडे, चंद्रकांत लहाने, दत्ताई गजडे, करामपेटी कोळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आंबेडकर चळवळीचा कुठं संबंध आहे असे सर्व उपस्थित मान्यवर आणि नावडे साहेबांच्या आणि बोले साहेबांच्या खांद्याला काम करणारे या ठिकाणी दोन जे कार्यकर्ते आहेत, गाडे साहेब आणि भगवान कांबळे, अरुण गायकवाड. मित्रांनो, आता आपण बघितलं, बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की असे दिल्लीचे कार्यकर्ते होते, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचे सच्चे वाहक होते, म्हणून ही चळवळ आजपर्यंत टिकून आहे. मला या ठिकाणी अत्यंत अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की बाहेरच्या जिल्ह्याचं मला काही माहीत नाही, परंतु आठवले साहेबांच्या चळवळीला हयात ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, पूर्ण आयुष्य त्यांचं त्यांच्या सोबत गेलेलं आहे, RPI सोबत गेलेलं आहे. असे परभणी जिल्ह्यातली ही जी चैन आहे, नेत्याची कार्यकर्त्याची साखळी आहे, ती मला वाटते इतर जिल्ह्यामध्ये बघायला भेटत. आजही रानूबाईच्या वयाची इतकी वर्ष होऊन गेली तरीही त्या आठवले साहेबाच्या पक्षाच्या आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून रस्त्यावर येतात, खरं म्हणजे हे त्यांचं वय नाही.
परंतु त्यांची बाबासाहेबांच्या बद्दलची निष्ठा आहे, प्रेम आहे. फुले शाहू आंबेडकर चळवळीबद्दल त्यांना जो आदर आहे, तो आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याचं कारणही तसंच आहे की त्यांनी जो त्याग, त्यांना जे योगदान दिलेलं आहे या सर्व नेत्यांनी, ते योगदान, त्यांचा जो त्याग त्यांना घरात बसू देत नाही. भले नसतील त्यांच्याकडे पैसे, गाड्या नसतील, बंगले नसतील, परंतु त्यांच्यामध्ये आजही बाबासाहेबांना प्रेरलेला स्वाभिमान त्यांच्यामध्ये, आणि त्या स्वाभिमानाच्या जीवावर बळावरच ते आज रस्त्यावरची लढाई लढायला आजही तयार आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयाला रवींद्र सोनकांबळे यांनी हात घातलेला आहे आणि अनेकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत की परभणी जिल्ह्यामध्ये उपवर्गीकरणाचं काय, खरं म्हणजे वाढदिवस जरी असला तरी या चळवळीच्या अनुषंगानंच हा विषय आलेला आहे. दाभाडे साहेब आपले ज्येष्ठ आहेत, त्याच्यावरती निर्णय घेतील, आम्ही त्यांच्यासोबत आहे. हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता, याचं स्वागत केलं पाहिजे. मित्रांनो, अनेक वर्षापासून मी सुद्धा डी.टी. शिंदेपासून त्यांना जे.पी. इंगोले साहेबांना पाहता आलेलं आहे. त्यांची जी पावर आहे, त्यांची जी शब्दफेक आहे, त्यांचा जो अभ्यास आहे, खरं म्हणजे त्यांनी केलेला संघर्ष सुद्धा मी बघितला. खूप दांडगा संघर्ष आहे. अनेक वेळा त्यांच्यावर वाईट प्रसंग आलेले आहेत, परंतु कुठल्याही प्रसंगाला अनेक 2-3 प्रसंगामध्ये मी त्यांच्या सोबत बघितलेला आहे त्यांना संघर्ष करताना. म्हणून अत्यंत बुद्धिमान आणि दर्जेदार असं व्यक्तिमत्व आपल्या समाजात आहे. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मंत्रालयामध्ये अत्यंत चांगल्या पदावर उपसचिवाच्या जागेवर त्यांची चिरंजीव मिळाली, ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. म्हणजे त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा घडवले, समाजाला घडवले आणि सगळ्या फुले शाहू आंबेडकर चळवळीला चांगल्या मार्गाने घेऊन जाण्याचं सातत्यानं काम करत असलेले जयप्रकाश इंगोले बघत 69 वर्षाचे झालेले आहेत. अनेक वेळा पड जड झाली, त्यांना अनेक गोष्टीचा संघर्ष करावा लागला, तरी ते डगमगलेले नाही. आणि खरं म्हणजे ही जेवढी ती मंडळी आहे, मीटिंग मध्ये देशाचे नेते, देशाचे राज्यमंत्री, समाज कल्याण मंत्री, तुम्ही निघाले का? प्रत्येकाची नावानिशी आहे. अनेक वेळा रानुबाईकडे आलेले आठवले साहेब बघितलेले, आपले औरंगाबादचे माजी मंत्री होते दिवंगत गाडे साहेब, उत्तम कुमार शेगावकर साहेबाला बघितलं आहे. गाडे साहेब यांच्या घरी आले होते राज्यमंत्री असताना, परिवहन राज्य, बरोबर आहे का? बनसोडे साहेबाकडे. म्हणजे हे का आले तर त्यांनी जे काही केलेलं आहे हे म्हणजे साधी गोष्ट नाही. हे खरं म्हणजे आता गाडे साहेबांना या ठिकाणी बोलून गेले की या चळवळीला आणखी दिशा देण्याचं, चळवळ मजबूत बनवण्याचं काम कार्यार्थानं वाघोडे साहेबांना त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांचं सुद्धा स्मरण या ठिकाणी झालं. आणि गेल्या वर्षी 15 ऑगस्टला वाढदिवसाच्या निमित्ताने यांना 15 जूनला शुभेच्छा देण्यासाठी साहेब इथेच बसले, ही पण आठवण झालेली आहे. असे 100 बडकर एक खतरनाक नेते या परभणीनं आंबेडकर चळवळीला दिलेले आहेत. मी आता यांचं कौतुक किती करावं हे सध्या सांगता येतात नाही, परंतु मला पण यांनी 2 शेरशायरी केल्या. मला सुद्धा आता ते बघू जमलं तर जमलं, नाही तर नाही. फूल सरसरा में यूं ही नहीं खिलते, बरं का इंगोले साहेब, फूल सरसरा में यूं ही नहीं खिलते, दिलों को जीतना पड़ता है तोहफे में भी. जसं तुम्ही आमच्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे, म्हणून हे सगळं वैभव तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि जे गोष्ट जाता जाता सांगतो की तू उभा सूर्यापरी राहिली ना कोठे दिशा, तू उभा सूर्यापरी राहिली ना कोठे दिशा, देशामध्ये अंधार एवढं आम्हा कळेल की तुझीच आहे दिशा, तुझीच आहे दिशा. त्या महामानवाला आपल्याला घडवलं, हा मुक्त श्वास घेण्याची संधी उपलब्ध केली, त्याच्याबद्दल नतमस्तक होऊया, त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहूया. आणि यापुढेही आपल्याला असंच चांगलं सुदृढ आयुष्य लाभावं आणि आपल्या पुढील कार्यासाठी मी सुयश चिंतितो. माझ्या PRPच्या वतीनं, मराठवाड्याच्या वतीनं आणि मुंडे परिवाराच्या वतीनं लक्ष शुभेच्छा देतो.
या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम. त्यांनी त्यांच्या जडणघडणीचा इतिहास या ठिकाणी सांगत आहे. ते खरोखर स्तुत्य आहे. आणि अशा कर्तबगार पुरुषांचा सतत सत्कार व्हायला पाहिजे. हे सर्व श्रेय, ही सर्व देण संविधानाची आहे. संविधानाची देण कशी आहे? कारण आपण महाभारतामध्ये ऐकलं आणि वाचलं. आपण महाभारतामध्ये ऐकलं आणि वाचलं की द्रौपदीचं चिरहरण केलं. द्रौपदीचं चिरहरण केलं आणि या भारतीय संविधानाने या द्रौपदीला राष्ट्रपती बनवलं. क्या बात आहे, क्या बात आहे. हे एवढं मोठं देण आहे संघटित. आणि ह्या देण्याचा सर्व कार्यकर्ते खरंच बुद्धिमत्ता विचारवंत कार्यकर्ते आहेत. आणि अशी सभा कोणताही कार्यक्रम असो त्या निमित्ताने या गोहापाव व्हायलाच पाहिजे. यानंतर सचिव ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे साहेब यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मागाडे साहेब, सरकारवरती जयप्रकाश इंगोलेजी, रामभाई वायवर, महापौर कांबळे, सिद्धार्थ कराडे आणि आमचे ॲडव्होकेट पाटील वाघमारे साहेब आणि अप्पा गाडे, सर्व उपस्थित चळवळीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित, सर्व आमची सुमित्रा कार्यकर्त्या. तर चळवळीतल्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही समाजाची बांधिलकी आहे. खरं म्हणजे जयप्रकाश शेंगोले आणि आम्ही दलित पॅन्थरच्या नामांतरामध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा जे इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये नोकरीला चांगल्या पदावर होते. जवळपास सगळ्या ऑफिसला बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून केल्या जात होत्या. पण एक होतं की चळवळीपासून ते दूर गेले. ते आज आठवले साहेब केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री दिसतात. पण बेसिक जर विचार केला तर आमची शिमला लॉज, कीर्ती लॉज, बरोबर. कधी कधी अशा प्रसंग आला की सिमला लॉजवर आम्ही थांबायचो, आठवले साहेब तिथे यायचे. असं बऱ्याच वेळेला झालं. आणि मग बॅगी भरून बस स्टँडवर आलो, पैसेच नाही द्यायला. मग तिथं जयप्रकाश शिंगोले तिथं नेहमी यायचे. थांबा म्हणायचे, 2 मिनिट पुन्हा जा आणि लॉजमध्ये थांबा, मी तुमची परत जाण्याची व्यवस्था पुन्हा जर तुम्हाला जायचे. ते एक काम जयप्रकाश शिंगोलेजीनं नोकरी करत असताना केलंय आणि म्हणून आज त्याचा सन्मान होत आहे सगळ्यांकडे. हा सन्मान अत्यंत महत्वाचा आहे. आया चळवळीतून जरी कोणी मोठं झालं, जसं आज आपले लोक पाहत नाहीत एवढा त्याग करतात, जसं ओघाओघात का होईना ज्याचं काम खरोखरच महाराष्ट्रात विजय वाकोडेचं आहे, विसरता येणार नाही. आज विजय वाकोडे जर असते तर अनेक रस्त्यावर मोर्चे निघाले असते, अनेक मोर्चे निघाले असते, हे लक्षात ठेवा. पण त्यांची कमतरता नक्कीच जाणवल्याशिवाय राहत नाही. असे धरणीचे नेते होणं जरुरी आहे. चळवळ चालवायची असेल तर त्याग आहे, त्याग पाहिजे, त्यागाशिवाय होत नाही. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की सिद्धार्थ भराडेनं साहेबांना सांगितलं की ते काळाची गरज आहे की आपण जरी विविध संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असताल तरी हरकत नाही, करा. पण काही गोष्टीसाठी तुम्ही कुठंतरी एका महिन्यामध्ये एकत्र बसला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं प्रबोधन झालं पाहिजे की आपल्या समाजासाठी आपण काय करू शकतो आणि आपण आज काय केलं पाहिजे, परिस्थिती कशी उद्भवली. जसं आमचे कांबळे साहेब, सोनकांबळे सांगले की परिस्थिती फार गंभीर आहे, ही इतक्यापुरती मर्यादित नाही आहे. तुम्हाला या समाजातून सुधारलेला समाज आणखी पहिल्या जागेवर न्यायचे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या मध्येच विभागणी होत आहे. जसं तुमचं ABC ते जे आहे ना याच्या झाल्यात म्हणजे विभागणी करायला लागेल 59 जातीमध्ये, हे त्याला मुद्दामच करायचे, जाणीवपूर्वक करायचे. जसं सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की राखीव जागेमध्ये जो पोरगा राखीवमध्ये बसतो आणि त्याच्यापेक्षा तो जर मेरिटमध्ये हुशार असेल तर ते ओपनमध्ये काय घेऊ नये. आणि ओपन घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. पण काल ह्या मंत्रिमंडळानं देवेंद्र फडणवीसजीनं हा फिरवण्याचा प्रयत्न केला होता की जो म्हणजे आरक्षणाच्या शिवाय ओपनमध्ये नाही घेता येणार.
भुजबळनं आणि राठोडनं विरोध केला, त्याला जबरदस्त विरोध केला आणि म्हणून त्या मुद्द्याला त्यानं स्थगिती दिली. हा किती मोठा अन्याय आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल तुम्ही निघालात. कळत नकळत तुम्हाला शिक्षणापासून दूर ठेवायचे. अनेक शाळा बंद व्हायल्या, शाळेचे ग्रँड बंद व्हायले, नुसतं फिरवा फिरवी आहे. आणि जिथं मागासवर्गीयच्या शाळा आहेत त्यांना बिल्डिंग नाही, त्यांना तर फंडही मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. त्या अनेक गोष्टींपासून जेणेकरून तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवायचे. आणि असं जर घडलं, असं समजा 50-60 वर्ष गेले, 2-3 पिढ्या जर गेल्या, तर पुढं काय? पुढं काय? काहीच नाही ना. अहो, जेव्हा बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, मग इथं कुठं शिल्लक राहिलं? ह्याच गोष्टीपासून तुम्हाला दूर करायचे. जसं सोनकांबळे म्हणलं की कोण्या जातीवर अन्याय झाला, कुठे काय जरी घडलं तर पुढाकार कोण घेतं? रिकॉर्डिंग करा तुम्ही, पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड पहा. अरे बुद्धाशिवाय दुसरं कोणीच येत नाही, अभिमानानं सांगण्याची खरंच गरज आहे. ओबीसी साठी आरक्षण मिळावा म्हणून पॅन्थर मध्ये आम्ही असताना मोर्चे काढलेत, ते तर आज काढायलेत. आज ते नव्हतं तेव्हाच काढलेत आम्ही मोर्चे रस्त्यावरती. ओबीसीला मिळा, ओबीसी मध्ये फूट पाडी, ओबीसी वर्ष सवर्ण. अरे एकाच बाजूला ओबीसी इथं राहतो खेळाने, इथं सवर्ण राहतो. एकूण एकाला रामराम घालायला तयार नाहीत ते, एकूण एकाचं तोंड पाहायला ते तयार नाहीत. ही सगळी राजनीती आहे फुटाफूट पाडायची. कारण ज्यांची 1% संख्या नाही त्याला राजे जर करायचं असेल तर तुमचं डिव्हायडेशन करा, तुमच्यामध्ये फूट पाडायला पाहिजे, तुम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात जायला पाहिजे. आणि अकळत न कळत एका टीव्हीवर पाहिलं तो एक पोतराज म्हणतो की हे जर वर्गीकरण, हे राखीव जागेचा फायदा जर आम्हाला मिळाला असता तर मी कलेक्टर झाला असतो. काय कलेक्टर काय पोतराज होतो का काय? आणि त्याला शिकावं लागत, त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर कलेक्टर होईल ना बाबा. पण हे गणित कोणी शिकवले? हे RSAच्या डोक्यातून तिथपर्यंत गेलं आणि त्याला खरंच वाटायले. खरंच बाबासाहेब म्हणले होते, हे पा हे मी तुम्हाला दिलेला धडा आहे. मी आता ही रेल्वे आली, वाट लावायला जे आले ते गाडीत बसले आणि ज्याला जायचं होतं ते खालीच राहिले. तसाच प्रकार ह्या आरक्षणामध्ये झाला. तुम्ही शिकलाच नाही, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरलाच नाही. तुम्ही आजही बी पाहना, तुम्ही खालच्या दर्जाचे काम आहे. सोनकांबळे साहेब, तुम्हाला महापौर असताना कल्पना आली का नाही? मी औरंगाबादला असताना आपल्या नगरपालिकेमध्ये आले याच्या मागासवर्गीयाच्या श्रीपतच्या संघटना चालवल्या. मी लीगल ॲडवायझर होतो, गंगाधर गाडे अध्यक्ष होते, रतन पांडगळेवर. इथं तुम्ही शेलूमध्ये मी चालवली, चिंतूरमध्ये चालवली. त्याच्यामध्ये तुम्ही आज घ्या मस्टरवर तिथं नाव कुलकर्णी देशमुखाचे नाव येतं, श्रीपत झाडू याला करायला कुठं नाल्या काढायमध्ये नाव आहे त्याचे, पण ते ऑफिसमध्ये येतं. आणि तुम्ही खाली येतात काढायला, पहा याद्या काढा त्या सगळ्याच्या. मग यांना काम त्याच पदावर आहे, तुम्ही तर यायला ऑफिसमध्ये कसं काय? या मुद्द्यावर माझे बऱ्याच वेळा विरोध झाले आणि म्हणून आपली मंडळी सुद्धा त्याच्या बाजूने झुकल्यामुळे मी ते काम सोडून दिलं. नको म्हणलं मला, ह्या भानगडीमधून आपण बाहेर पडणार नाही. पण गरीब परिस्थिती आहे. तुम्ही जा पुणे नगरपालिकेत आणि कामाठ्याच्या याद्या मागवा, त्याच्यामध्ये अनेक सवर्ण येतं, पण ते नाल्या साफ करायला येत नाहीत. साफ करायला तुम्ही आम्हीच आहे. म्हणजे ही अशी अनेक फार विसंगती आहे. आणि मग ही समाज रचना जी आपल्याला बदलायची असत आणि आपल्याला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची असेल तर त्यागाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी तरुणानं उतरणं जरुरी आहे. आणि सिद्धार्थ भराडे साहेब म्हणले त्याप्रमाणे एकदा तरी महिन्यातून सर्व पक्षाची बैठक होणं जरुरी आहे आणि विचार विनिमय जरुरी, पुढची दिशा दशा ठरवणं जरुरी. याच्यामध्ये काही वैचारिक माणसं घेतले पाहिजे, वकील घेतले पाहिजे, तरुण पिढ्या घेतले पाहिजे आणि व्यसनमुक्तीचे काही लोक. आता अलीकडे पहा तुम्ही, सगळ्या चांगल्या घरचे पण सगळे व्यसनानं अधीन झालेले, बरोबर आहे. आणि मग अधीन झाल्यामुळे तो चळवळीत काय काम करणार आहे? पॅन्थरच्या काळामध्ये एक पथ्य होतं, तेलेला कार्यकर्ता कधी दिसायचा नाही. तो फक्त याच्या विचाराने प्रेरित झालेलाच कार्यकर्ता होता. एक महिना याची ती करोना चप्पल आणि शबनम बॅग गळ्यामध्ये घालून एक महिना आम्ही घरी येत नव्हतो, लग्न झाल्यावर येत नव्हतो. ही परिस्थिती खरी होती. ही आमच्या राणूबाई जे घडल्या या त्यालाच विचारा, नजरेसमोर होते.
यांचे मिस्टर गाडी अशी ओढायचे ते हमालाच्या है का नाही, आणि हे त्याच्या मागे होत्या. पण पॅन्थर चळवळीमुळे आणि विचारानं प्रेरित झाल्यामुळे राणूबाई आज मराठवाड्यामध्येच नाही महाराष्ट्राच्या नेत्या झाल्या, ते लक्षात ठेवा. महाराष्ट्राने ही सुमित्रा सारखी मुलगी जबरदस्त कार्यकर्ता झालेली, हिला अनेक गोष्टी करता येतात, अनेक गोष्टी त्याने केल्या, बरोबर आहे. त्याचाच एक नातू हा भीमा वायवळ हा आज चांगला बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला. माझं असं म्हणणं आहे की मी म्हणतोय म्हणून सगळं होणार नाही, माझ्याच मनासारखं वाटावं असं माझं म्हणणं नाही. तुम्ही कोण्या संघटनेत काम करा ना, कोणचं काम करा ना, पण बाबासाहेबांचा विचार घेऊन जात असताना तिथे एकत्र आलं पाहिजे. त्या विचारासाठी आपण त्याग केला पाहिजे. हे या दृष्टिकोनातून हा एक छोट्याखानी आपण कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं घेतला, परंतु ओघामध्ये याचा फार मोठा व्यापक विचार करणं सुद्धा काळाची गरज आहे आणि तो झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि यांच्या कार्याबद्दल तर बऱ्याच जणांना सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, त्याची काय स्तुती म्हणून काहीच नाही, ते खरंच आहे. गिरगाव जाळलं तिथं पहिल्यांदा जयप्रकाश इंगोले सगळ्या लोकांना साड्या, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि कार्यक्रम आठवले साहेबांच्या हातानं ते सगळ्या गावाला साड्या वाटल्या, ज्याच्यावर अन्याय झाला ते सगळ्या लोकांना साड्या वाटल्या. ते काम जयप्रकाशजीने केलेलं आहे, जयप्रकाशने केलं. एवढंच नाही तर कार्यकर्त्यामध्ये प्रेम भाव असली पाहिजे. बाहेर निघालो तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या संघटनेचा, तो आंबेडकरवादी आहे, त्याचा जयभीम झाला पाहिजे, तोंड वाकडे नाही झाले पाहिजे, एक दुसऱ्याला जवळकी झाली पाहिजे, त्याचं नाव प्रेम. अनेक गोष्टीमध्ये माझ्यावर लय संकट आले होते, बरेच आले, एक नाही 2-3 आले, भयानक आले होते, जागतिक लेवलचे आले होते, सांगायला हरकत नाही, पण त्याचा मी विस्तृत विचार सांगत नाही. त्याला मदत करणारा जयप्रकाश इंगोले आहे, हे माझ्या सोबत शेवटपर्यंत मुंबईला आले ना, शेवटपर्यंत माझ्या सोबत राहिले, मला धीर दिला आणि अनेक गोष्टी. नाहीतर मी आज परभणीत राहिलो नसतो, मला मुंबईमध्ये एखाद्या झोपडपट्टी स्थायिक होण्याची वेळ झाली आली होती. ही परिस्थिती जर कोणा कमी केली असेल तर यांच्या मदतीनं झाली. ही सूर्यप्रकाश ही सत्य गोष्ट आहे, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना कोण्या पक्षात अरे आपण बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत. आपलं काय धुऱ्याचं भांडण आहे का, आपलं काय कुठल्याच्या जाहिरातीचं भांडण आहे का, हे काहीच नाही ना. फक्त बाबासाहेबांच्या विचारानं तुमचं आमचं कल्याण झालंय. आज झोपडपट्टीच्या जागेवर बंगला झालाय, पाय चलत होतो तर दारात गाडी उभी राहिली, 10-1 साडी नेसून धुवून वाळू घालावर धगत होती, तर अशा 100 साड्या आहेत, ही घालू का ती घालू अशी परिस्थिती झाली. दुसऱ्यानं जेव्हा गहू द्यावा आणि सण साजरा करावा, आता ती परिस्थिती राहिली. आता आमच्या घरामध्ये कोणचा पदार्थ खावावा इतके पदार्थ आमच्याकडे घरी बनतात, दुराजाचे प्रत्येकाच्या घरी. हे कोणाचं प्रतीक आहे? बाबासाहेबांच्या आशीर्वादाचे हे विसरता कामा नाही. हे गोष्ट तेवढीच आहे खरी की आपण ज्या लोकांना विरोध करतो ना, ज्या जातीला विरोध करतो ना, तर त्याच्यातले सुद्धा आपण वागत नाहीत, पण ते बुद्धाच्या बाबासाहेबांच्या तत्वाला घेऊन वागतात, हे पण मान्य करावं लागेल. मग चाहे ते कोणा जातीचे असो, सवर्ण असो की ब्राह्मण असो, बरोबर आहे. आणि आपल्या जातीचे लोक जर बाबासाहेबांना सांगितलेलं, बुद्धानं सांगितलेलं नुसतं तोंडी बोलत असलो आणि आचरणात जर सगळं तेच करत असलो, तर मग आपण तेवढे दोषी आहेत का? आपण तेवढे दोषी आहेत का? त्याच्यापासून आपण दूर गेलो पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा सामोपात झाला पाहिजे. या निमित्तानं मी आमचे जयप्रकाशजीला उदंड आयुष्य मिळो अशा शुभेच्छा माझ्यावरती, माझ्या फॅमिलीच्या वतीनं देतो आणि माझं लांबलेले 2 शब्द संपवतो. MSCB मध्ये कार्यरत असताना बनसोडे साहेबांना सुद्धा फार विकसित आणि विस्तृत स्वरूपातून सांगितलेलं आहे. त्याच्यात 1 मिनिटामध्ये मी सांगतो, कारण मी संचलन करण्याचं नियोजनबद्ध कार्यक्रमच नव्हतं माझा. सर्व माणसं एकत्रित आल्यामुळं बोला संघटित केल्यामुळे सुरू झालं. तर जयप्रकाश इंगोले साहेबांनी आम्ही MSCB मध्ये सर्व्हिसला असताना 78 किंवा 80चा कालखंड असेल, त्या ऑफिसमध्ये तुमच्या गणेश उत्सवाचा कार्यक्रम होत होता. प्रत्येक वर्षाला गणेश उत्सवाचा कार्यक्रम साजरा होत होता. सुत्रावे साहेब कार्यकारी अभियंता असताना इंगोले साहेबांच्या नेतृत्वाखाली 1980ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती ही जयप्रकाश इंगोले साहेबांच्या नेतृत्वाखाली MSCB मध्ये साजरी करण्यात आलेली आहे. तर असं अमाप असं बुद्धिवादी विचारवंत असलेले आमचे जयप्रकाश इंगोले साहेब
यांना निवेदन करतो की त्यांनी आज विविध कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना जे काही भाषण केले त्या सत्काराला उत्तर देण्यासाठी मी त्यांना निवेदन करतो. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या थोर विभूती झाल्या आणि ज्यांनी विषमतेच्या विरुद्ध लढाई केली ते सगळे मान्यवर आज हरवून जातात. आम्हाला सत्ता नको, आम्हाला संपत्ती नको. जी सत्ता ह्या सतत मन करमत नाही. परंतु असं असताना आता तुम्ही सगळ्यांनी हृदयस्पर्शी सत्कार केला, त्याबद्दल तुमचे मी स्वतः आभार. कार्यक्रमाचे अध्यक्ष दाभाडे साहेब, त्यांना मी 3 दिवसापूर्वी सांगितलं जरा मनस्थित नव्हतं. तुम्हाला माझा आनंद का जाऊन साजरा करा, बरा दिवस यायला ते जरा वेगळ्याच अडचणीत होते. आज सकाळी त्यांनी मनावर घेतलं. आता मला शंका पडली पण ते म्हणाले काय दुसऱ्याच्या लेकराचं मी खाऊन लाड करू असं झालं काय. आणि मग आज सकाळी घरी गेलो, मग कसं करायचं नाही म्हणजे करू ठेवलं. आणि हा वेग होईल सगळे जुलंद टोक जे 9 वारी लुगड्यावर होत्या दलित पॅंथरच्या काळामध्ये, रामबाई 9 वारी लुगड्यावर होत्या. त्यांना आम्ही दलित पॅंथरच्या चळवळीच्या प्रभावात आणलं. माधव हाताकडे, राणूबाई वायवळ, ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे, दाभाडे पात्री होते त्यावेळी. पण आम्ही चळवळ चालवली. रवींद्र सोनकांबळे धडाडीचे नेते, सिद्धार्थ बराडे, चंद्रकांत लाने आहेत, आमचे हेमांशी सर आहेत, ज्याने सुंदरपैकी संचलन करायचे नंदसाहेब आहेत, सुधाकर वाघमारे आहेत, ॲडव्होकेट राजेंद्र ताटे आहेत, सखाराम टेकुळे आहेत. असे सगळे ते कार्यकर्ते. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला माझ्या हाकेला होऊ देऊ. मी तर कोणाला फोन केला नाही, पण फोनवर तेच होते. तुम्ही आलात पण तुम्हाला एक सांगणं आवश्यक आहे. आता नवीन पिढीला काहीच पाहिजे नाही. आम्ही दलित पॅंथरच्या मुशीमध्ये घडलो. आम्ही नोकरीची पर्वा केली नाही, आम्ही रजेची पर्वा केली नाही. आमची अर्धा HEP झाली काय आणि पगार भेटली काय न भेटली काय, आम्ही कसल्याही प्रकारची लेकरा बाळाची चिंता न करता मी पॅंथरच्या चळवळीमध्ये अभिमान सांगतो. चळवळीमध्ये उडी घेणारा जयप्रकाश शिंगोळे हा कार्यक्रम. 4 ऑगस्ट तरुण होतो मी. 4 ऑगस्ट 1978 तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. कोचीराम कांबळेची हत्या झाली, तरुण होतो. डॉक्टर बाबाराव परभणीत आले. डीटी शिंदेने सांगितलं तुम्हाला 2 तरुण पोरं देतो सोबत. डीटी शिंदे भीमपुकारून दिली, कारण नेमकाच भीमपुकार सुरू झाला. डॉक्टर बाबाराव कॉम्रेड एकीन सरकारी दवाखान्यात जोडायचे, 7 फूट उंचाचा माणूस. त्यांच्याकडे महिंद्रा गाडी नवीनच घेतली होती. कॉम्रेड एकीन, मी, रामकृष्ण ढेरे आणि डॉक्टर बाबारावांनी ते भूमी लागली. जिथं कोचीराम कांबळेची हत्या झाली, SM प्रधान, महाराष्ट्राचे राज्यसभा दलित पॅंथरचे नारायण गायकवाड, सुरेश गायकवाड, SP ला भेटलो, DIG आले, सगळं महाराष्ट्र शासन आलं. कोचीराम मागाचा माणूस त्याची हत्या झाली. मी गेलो, पोलिसांनी मला एकदा मला भाग्य लागलं. तिथं मी श्रद्धांजली होईल. न तू अटळ आहे जरी तयास कळता, जय भीम म्हणित होता कोचीराम जळता जळता. हे कविता मी तिथे केली. शासनाच्या डोळ्यामध्ये असं होतं, सगळ्या घराला फुलतो होतं. म्हणून ह्या नामांतराच्या लढ्यामध्ये 50 ते 60 माणसांची आहुती लागली महाराष्ट्रामध्ये सगळी. तो हा जो नामांतराचा लढा, हा नामांतराचा लढा यामुळे ते आम्हाला स्वाभिमान भेटला.
दलित पॅन्थरची चळवळ आहे, दलित पॅन्थरच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. महात्मा फुलेचं तू कर्ज देत नाहीस का? नारायण गायकवाडनं उचलून हल्ला हेमंत देशपांडे, नांदेडचा SBIचा जो शाखा अधिकारी, महात्मा फुलेची पाहिजे नवीनच महात्मा फुले सुरू झालं. नारायण गायकवाडाचा थाळ दिपाळ वाटला, तो त्याला उचलून आपण हल्लं आणि तेव्हापासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरची दहशत झाली. दलित पॅन्थरला आम्हाला स्वाभिमान शिकवला, म्हणून आम्ही आज मोठे झालो. दलित पॅन्थरची ही चळवळ आहे. इथलं बाकी वकील साहेबांनी सांगितलं, आता तर काय देश शिकून आम्हाला ओशी पडली. बरोबर आहे? नाही, आम्ही टेम्पोमध्ये आम्ही लोक आणतो त्या काळात. आता म्हणजे टेम्पोत नाही, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला AC ची गाडी पाहिजे मोर्चा काढत असताना. आणि म्हणून ह्या चळवळीमध्ये काम करत असताना तुम्हाला इकडे सांगतो, सगळ्यांनी शेरशाही केलेली. किसी को जर मिला है भीम का, माझं काहीच नाही. किसी को जर मिला है भीम का, किसी को घर मिला है भीम. छपी कागज की गठड़ी में, यानी राज्य घटना, छपी कागज की गठड़ी में हमें भी सर मिला है भीम का. सर झुकाने वाले सर क्या है तेरा, सर में तो तेरे भीम का सर पैदा है, सर में तो तेरे भीम का सर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे या देशामध्ये, या जगामध्ये महान झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्मलेच नसतील, कशाचे वाढदिवस काय का देशमुखाच्या बाटल्याच्या वाड्यावर असून मोठमोठं दरगट धोतर असायचे, बंडी असायचे, मरून गेला असतो, पत्ताही लागणार. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आहेत, म्हणून तुम्हाला आम्हाला ते भाग्य लाभलेलं आहे. कार्यकर्त्यांना माझी विनंती, आणि विशेष करून रवी सोनकांबळे तरुण आहेत, त्यांनी संघटन कौशल्य त्यांच्याकडे सगळं आहे. दाभाडे साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलंच आहे. प्रतियन दाभाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली तळी उचलून क्रांतिकारी परवाच इथं गायरनधारकाचा खून झाला बीड जिल्ह्यामध्ये. अत्यंत वाईट गोष्ट आहे. अजूनही खून होतात. गायरनधारकाचा परवाच बीड जिल्ह्यामध्ये लाड सांगलीमध्ये गायरनधारकाचा खून झाला. आणि म्हणून ही चळवळ एवढी पोचड कामून झाली, मला कळत नाही, मला झोपही येत नाही. तरुणाला काय याचं देणं घेणं नाही, काय नाही, आणि करायचं तर आपणच करायचं. पण असे तरुण जर रस्त्यावर उतरण्याचं काम करायचं असेल तर या चळवळीमध्ये जे सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्या सगळ्यांनी विचार करायचं. या वाढदिवसात किंवा खूनगाठ बांधा, दलितावर आणि अत्याचार होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. ज्यावेळेस आम्ही दलित पॅन्थरमध्ये काम करतात आक्रमक असायचो, रात्रंदिवस इकडे तिकडे फिरायचो. कधी भूत पाहिलं नाही, आम्ही म्हणतात भूत असतं, कधी टाचपुडी असती म्हणून पंजा मागायचा. अजिबात नाही, भूत नाही पाहिलं, काय नाही पाहिलं, अजिबात दिसलं नाही. त्या सगळ्या खोटन कथा आहेत, त्या सगळ्या भाकड कथा आहेत. आणि म्हणून चळवळीमध्ये काम करत असताना तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पेरलंय ते पेरलं तुम्हाला सांगायचं. तर त्या ह्या ज्या गोष्टी आहेत, जुल्म के खिलाफ जंग लढाई, बरड़े साहब, जुल्म के खिलाफ जंग लड़ाई, मनुस्मृति को आग लगाई, 14 तालाब खुला किया, ऐसा जाबाज नेता भी होने वाला नहीं. दलितों को अधिकार दिलाए, छूत का भेद मिटाया. दलितों को अधिकार दिलाए, छूत का भेद मिटाया. जयप्रकाश तो संविधान पडले, भीम जैसा सितारा नहीं है, भीम जैसा सितारा. आणि म्हणून आता बाबासाहेब होणे नाही, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं पाहिजे, तर ऐक्य झालं पाहिजे. माझ्या जन्मापासून पाहतो मी, अगर रिपब्लिकन पार्टी के नेता अगर एक होते, आजकल असेंबली में कितने आमदार होते, अगर रिपब्लिकन पार्टी के नेता एक होते तो पार्लियामेंट में आजकल कितने खातर होते. ना पार्लियामेंट हमें मालूम है, ना असेंब्ली मालूम है. उठायचं कोणी शिवसेनेच्या दारात, उठायचं कोणी भाजपच्या दारात. आणि हे सगळं करत असताना ही जी चळवळ आहे, कार्यकर्ते आहेत असे विखून गेलेले. मला काय भेटतंय का, मला काय भेटतंय का. पण त्या काळामध्ये आम्हाला काय भेटण्यासाठी आम्ही काम केलंच नाही. आम्ही काही समाजाला देतो का म्हणून आम्ही काम केलं, याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. या चळवळीमध्ये काम करत असताना मी म्हणलं, मगाशीच म्हणलो की आज बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. मणिपूर आज अजूनही घडते. 20-22 वर्षाच्या पूर्वी बिहारामध्ये नोंद बलात्कार केला. मोदी तेरे राज में औरत नंगी होती. अरे मोदी तेरे राज में लड़कियां नंगी होती है. लड़कियां नंगी होती तो बड़े शर्म की बात है, बड़े शर्म की बात है. काय करावं. आणि म्हणून कसली सत्ता, कसलं काय. म्हणून ह्या सत्तेमध्ये काम करत असताना एक
तर आपण हे सगळ्या बाबी रोज निषेध आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला माझी विनंती, ही जी चळवळ आहे ही चळवळ रवींद्र सोनकांबळेपासून दाभाडे साहेबांपर्यंत ही चळवळ उभी करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता आम्ही थोडं बॅक होईल, कारण माझे 3-4 ऑपरेशन झाले, मला घर चालता बी येत नाही, कसं वाकडं का होईना पण मोर्चात येईल, निषेध नोंदवी. आणि म्हणून जे काय घडामोडी होतात त्या बारकाईनं वाचा, बारकाईनं अभ्यास करा आणि आंदोलन जे आहे ते आंदोलन तेवेट ठेवा, या आंदोलन विझू देऊ नका. एवढेच आजच्या या प्रसंगी तुम्ही माझा हृदयस्पर्शी सत्कार केला व माझं गुणगान गायले त्याबद्दल सगळ्यांचा मी करून आहे. धन्यवाद. जय भीम. सगळ्यांची जेवायची व्यवस्था केलेली आहे. कर्तृत्वाची शेती जे पुढील काळात सतत विकसित व विस्तीर्ण होईल अशी सर्वांच्या वतीने त्यांना अनेक वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यानंतर युक्तिवादी विचारवंत वक्तृत्वशील भाषाशैली विचारांना चालना देणारे विचार प्रवर्तक, समाजाबद्दल सामाजिक जाण असलेले आणि महाराष्ट्र राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे संघटक माननीय DN दाभाडे साहेब यांना निवेदन करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करावा. गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात प्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा संघटक जयप्रकाशी इंगोले JP नड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट लक्ष्मणराव विधानपुरे, त्याचप्रमाणे ज्यांनी आपलं पूर्ण हयात आंबेडकरी चळवळीत घातली अशा महिला आघाडीच्या नेत्या त्याप्रमाणे आंबेडकरी चळवळीत सातत्याने सहभाग नोंदवणारे माजी उपमहापौर एवढे सोनकांबळेजी, तसेच ज्यांनी आंबेडकरी चळवळीत म्हणजे वापरती बरोबर आपली हयात घातली असे सिद्धार्थजी बराडे, त्याचप्रमाणे त्यांच्या बाजूला बसलेले चंद्रकांतजी लहाने, तसेच या चळवळीला वापरशास्त्र नेत असताना, त्यांच्या सोबत असताना, नोकरी करत असताना देखील चळवळीचे गाठ होती असे सकाराम विद्येपुळे आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या शाळे महिला आघाडीच्या वाघमारे सुधाकर नंदिनी आमचे ॲडव्होकेट शहराध्यक्ष सगळ्याचे नाव काय तिकडं जागा नसताना पण उभे राहिलेले असे पाठवले आपल्या बिराळे आणि बरेच ज्यांना संपूर्ण सुरुवातीला केलं दारू करून का केलं पण तिथं 3-4 वर्ष केलं असे श्राम केला नाही का दारू नाही काय घेऊन पाहणं पण केलं ते असे सगळे आणि बाकीचे सर्व होते बांधवान या ठिकाणी जयप्रकाशजी बोलायचं झालं खऱ्या अर्थानं ते माझे ज्येष्ठ नेते आहे. हे सुद्धा माझे नेते आहेत. मी यांच्या हाताखाली काम करणारे सर्वसाधारण कार्यकर्ते आणि यांच्यापासूनच ते राजकारण कसं करावं शिकलं आहे. जयप्रकाशजी बरोबर बोलायचं झालं तर ज्यावेळेस आमच्या येत होते आणि खऱ्या अर्थात तिथं वापर नव्हतं पातळी तालुक्यात सरचिटणीस काम करतो आणि त्यावेळेस ही मंडळी फक्त परभणीत राहत होती आणि यांचं त्यात भरपूर आहे
सांगतो आर्थिकदृष्ट्या कोणताही कार्यकर्ता इथं सक्षम नव्हतं. फक्त जयप्रकाश उभे नोकरी करीत असल्यामुळे त्यांच्याजवळ 2 पैसे असायचे. एक वेळेचं उदाहरण असं आहे, आठवले साहेब या ठिकाणी आले. आमचे ज्येष्ठ महाराज राष्ट्रपती आणि ते लॉज करून गेले. ते पुन्हा ते परत त्यांना भेटायला लवकर आलेच. आठवले साहेब 2 दिवस इथं थांबले. त्यांची शबनम बॅग तर जप्त केली. साहेबाचा ते मला काय त्यावेळेस सगळं दापसून कार्यकर्ता शिरले. त्यांना ही हकीकत कळली आणि ते जयप्रकाश शिंदेकडे गेले. असेल माझं प्रयत्न सांगायचं मोठं साहेबांनी जयप्रकाश शिंदे घेऊन त्या भाडं होतं दिलं. घालून नांदेडला सभेला जायचं होतं. पण त्यांना हे कार्य नोकरी करत असताना केलं. त्यांनी नोकरी करत असताना त्याला आतापर्यंत सामाजिक चळवळीची जाण होती. हे नोकरीतून म्हणजे त्याच्यावर सगळ्यात मोठं प्रमुख त्यांना सामाजिक चळवळीची जाण असल्यामुळं ते सातत्यानं ते त्याच्यापूर्वी जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्यासोबत मी बरंच काम केलं. मंत्री साहेबांसोबत सुद्धा केलं. मी यांच्यापेक्षा मोठा नाहीच. आजही सांगतो मी अंतकाळातच सांगतो की हे माझे गुरु आहे. परंतु कधी कधी काय असतं की ते आता एखाद्या वेळेस त्यांच्या कर्तव्याचं आमचं वय झालं. माझं 75 चालू आहे. माझं तरी पुढं असं परंतु तसं काही गोष्टी त्यांना आता आमच्या डोक्यावर वगैरे म्हटलं ते बाजूला सारखं त्यांचं आपलं पोट भरलं पण आता आवड माझा पगार बसला. असं झालं ते बोलावंच लागलं ना. खरं झालं त्यांचं काय घरामध्ये देवाच्या घरात आहे का कुठायचा आपल्याला सांगितलं की आता बहीण म्हणतात पण मी वर गेल्यावर का ते वर गेल्यावर हेच मला कळायला मार्गाने अपेक्षा आहे की जरा लवकरात होईल. इथे सुद्धा आता हे यांना 2 मजली घर होते ते एवढं असं असतं कधी कधी ते बदलत असतं. ते बदलत तरी बी त्यांनी इथं येऊन सुद्धा अजून ती चळवळ काय सोडली इकडे तिकडे करू लागले. हे बी यांना त्यांची अपेक्षा बदलल्या पण आंबेडकर वेळच होतो. तर मी म्हटलं तुम्ही काय करा आपल्या घरी परत विचारा त्यांना ते झालंय का नाही. त्यांना सोबत नंतर घेऊन गेलं नांदेडला आणि त्यांना परत मला चला पुढे माणसाची माझ्यासोबत मला बोलायची काम करायला. ती जुनी मंडळी जी त्यांचा त्याग आहे ते त्याग जाऊन मला सुद्धा त्यांचं प्रोत्साहन मिळेल ना समाजकार्य करायला. आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळंच मी आज कुठल्याही प्रकारचे कोणाच्या समाजाचे आपल्या समाजाचे 10 रुपये न घेता आत्तापर्यंत माझी 40 वर्षापर्यंत आपण एखाद्याला समाजाला आवडीने आमचे 10 रुपये जवळ काम केलं. कधीच आपले पैसा समाजाचा काही पैसे काय वेगळे होतं तो वापरच आहे. त्यांना त्यांची बरोबरी आता मला वाटतं मराठवाड्यात तरी कोणताही नेता करू शकत नाही. ते कुठलंही जर आंदोलन असेल तर पहिला आपल्या घरात मोठे पण वाढायचं जायचं का मी त्यांच्या घरी बसत आपल्याला हे करत ते करत त्यांच्यासोबत सुद्धा बरेचसे आंदोलन केले आणि त्यांच्यापासून मी काही गोष्टी शिकलो. एकापासून बऱ्याचशा गोष्टी शिकलो काय ठेवा त्या गोष्टी. परंतु त्यांचं जे योगदान आहे आंबेडकरी चळवळीसाठी खऱ्या अर्थानं निस्वार्थीपणाचं योगदान आहे. त्यांना अनेक आंदोलनं केले. एक मोर्चा आम्ही 3-4 माणसं एकीकडे होतो. आमच्याकडे 2000 जयप्रकाश एकट्याने 1000 लोक माणसं जमले. त्याच्याबद्दल मला आलं नाही त्यांचं पुस्तकी करावं चळवळीत समाज कार्यासाठी धडपड केली असेल त्या प्रयत्न हे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्यासाठी आपल्या बाहेर घेऊन आलेले त्यांचे जीवघटनाशी गावात पण आले या ठिकाणी म्हणजे स्वागत आहे. मला अध्यक्ष भाषण काय हरकत काय एक 2 मिनिट लाडके अध्यक्ष
साहेब मी धावा बोलतोय कांबळे साहेब म्हणले काही फरक पडत नाही इतिहास यांचा आहे माझा नाही. परंतु आता या ठिकाणी कसं आंबेडकरी चळवळीची आणि जाण आहे अशी सर्वच मंडळी वयस्कर असो तरुण असो आता या ठिकाणी प्रस्ताव मांडला वाढदिवसाच्या निमित्ताने का होईल परंतु आपण जे काही आपल्याला आवश्यक सर्व प्रकार चांगले घडून आणत आहेत ते आणि त्याच्यासाठी आजचं विरोधक कोण असतं ते फक्त बौद्धच आहे. त्यांना दुसरा कोणी माणूस दिसत नाही आणि बौद्धाला कसं हे करायचं त्यांना पहिल्या जागेवर कसं आणायचं हे जे त्यांची प्रवृत्ती सुरू झालेली आहे त्या प्रवृत्तीला हाणून पाडण्यासाठी आता जर कोणी आता त्यांना जे सांगितलं अशा पद्धतीने आंदोलन मला नेतृत्वाची आवश्यकता नाही. परंतु मी तुमच्यासोबत जर बाबासाहेबांच्या विचाराला जर कोणी काही जर कोणी जर हात घालीत असेल तर त्याच्यासाठी मी सगळं अजूनही 10 वर्ष 20 वर्ष मला काही होणार नाही तोपर्यंत मी समाजासाठी कार्य करत राहील या चळवळीसाठी कार्य करत राहील. या ठिकाणी अध्यक्षी भाषणात बोलतो आणि बरेच लाख बराडे एक बराडे लाख हे सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आले त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांचे बगाडे सुद्धा या ठिकाणी पत्रकार गाड्याचे पत्रकार आहेत ते त्यांना असं विनंती करतो की त्यांना आज भाषण या ठिकाणी तेच थांबतो जय भीम जय भारत. दुसरी गोष्ट आपल्या पक्षाच्या मार्फत आणि गाभाडे परिवाराकडून जयप्रकाश इंदुराला आता जे काही आम्हाला पायानं चलत आहेत ते खडखडीत चालावे आणि अजून 10 वर्ष त्यानं पळत राहावं आणि इथे थांबतो जय भीम जय भारत.